बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याची पत्नी मीरा गीते यानं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची बीडमध्ये भेट घेतली। यावेळी त्यांनी जेलमधील घटनेविषयी माहिती पोलीस अधीक्षकांना दिली, परंतु पोलीस अधीक्षकांनी जेल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांना केल्या। दरम्यान जेलमधील मारहाण ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाली। 3 दिवसांपासून त्याची प्लॅनिंग सुरू होती। अगदी या मारहाणीत लाठ्या काठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मीरा गीते यांनी केलाय। अशा पद्धतीने बोललं गेलं होतं, काय नेमकं बोललं होतं? त्यांनी सगळं म्हणजे ही मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला। त्याच्यानंतर त्यांनी बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात। ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही। असं कोण म्हणालं? हे आपला सुदर्शन घुले आणि त्याची सोबतची सोबती कोणाला धमकी दिली? महादेव गीतेला। आणि पोलिसांच्या समोर? हो, त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना, मग त्यांना का घाबरतात? हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना, वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला ना सगळं। सध्या दहशत त्याचीच आहे ना, पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाही आहेत। द्या ना मग CCTV फुटेज द्या ना, मग कोणी कुणाला मारलं हे तर स्पष्टच होईल ना। मग CCTV फुटेज बाहेर काढा तुम्ही, त्यासाठी कुणी कुणाला मारले लागलीत लक्षात येऊन जाईल। महादेव गीतेनेही वाल्मिक कराडसह इतरांना मारलं असं देखील हे बघा, ज्या वेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितलंय मला मारहाण झाली। मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे। मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे CCTV फुटेजमध्ये। माझ्या मिस्टरांनी सुद्धा अर्ज वरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होता, त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले। मग CCTV फुटेज द्या, तर मग द्या ना तुम्ही CCTV फुटेज द्या ना, हा पूर्ण मॅटर शांत करा ना। हो, हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गीते, रघु फड, सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोगसुद्धा तिथं झालेला आहे। आणि त्या कुणाच्या होत्या? मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना। हे मधात तर काही हत्यार घेऊन गेलेले नाही आहेत हे। मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं। 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती आणि याची CCTV फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत? का विलंब लागतो? का वेळ लागतो? मग मिळालं पाहिजे ना मला CCTV फुटेज। कारण ते कोणाच्या सांगण्यावरून झालं होतं असं काय नेमकं? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय आणि तिथं जे काही झालं त्याच्यावर झालं। कारण सोयी सुविधा ही वाल्मिक कराडला देताच येत नाही आहेत का? तर तिथं महादेव गीते आहे, पुन्हा बाकीचे जे आहेत विरोधी आहेत ना, असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक कराडने आतमध्ये घातलेले आहेत। मग जेवढे आहेत त्यांनी ते एक एक करून तिथून बाहेर काढायलेत त्यांना का? तर आता ही सुविधा भेटत नाही आहेत ना आतमध्ये, ह्याचा नंगानाच करतात नाही ना तिथं। तर राजेश नेहरकर यानं देखील त्याच्या पत्नीला ही मारहाण झाल्यानंतर फोन केला होता, अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली आहे। आणखीन काय म्हणाल्यात बघूया। काय नेमकं तुमचं संभाषण झालं होतं? काय नाही, सकाळच्या वेळेस कॉल आल्याच्या नंतर म्हणे असं असं भांडणे झालेले आहेत आणि मध्ये आम्हाला हाणमार केलेली आहे आणि आम्हाला इथून त्यांनीच आम्हाला येऊन मारलेलं आहे तिथं आणि आम्हालाच पाठवले तिथं संभाजी। आणि ह्याच्या अगोदर बी आमच्या घरी येऊन हाणमार झालेले आहेत आम्हाला आणि ते पहिलेच म्हणलेली होती की कोणत्या तरी तुला गुन्ह्यात अडकून टाकू म्हणजे तुझा खेळ खलास होतो इथं। त्यांनी अगोदरच केलेलं होतं।